नमस्कार. BMS फर्स्ट इयर रचना शरीराच्या पेपर 2 मधील आज आपण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे जे आपल्या राहिलेल्या पार्ट्सचा नोट्स आहेत, म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये आपण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधील मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमच्या नोट्स सिलेबस कॉपीनुसार पाहिल्या होत्या. तर या व्हिडिओमध्ये आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम या टॉपिकच्या नोट्स सगळ्या पाहणार आहे सिलेबस कॉपीनुसार. तर व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण पहा व नीट ऐका. तसंच ज्या मी तुम्हाला नोट्स देत आहे ते तुमच्या नोट्समध्ये एकदा लिहून घ्या, कारण जेव्हा व्हिडिओ बघताना तुम्ही लिहिता त्यानंतर एकदा वाचता तेव्हा तुमच्या गोष्टी अधिक चांगल्या लक्षात राहतात. त्यामुळे ज्या मी नोट्स तुम्हाला देत आहेत ते एक्झामच्या दृष्टीने तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहेत आणि क्लिअर आहेत. जास्त त्याच्यामध्ये कोणती बुकिश लँग्वेज नाही आहे, त्यामुळे तुम्हाला ते खूप उपयोगी पडतील. तसंच जर तुम्ही BMS फर्स्ट इयर संबंधित इतर विषयाचे इतर व्हिडिओ चॅनलवर पाहिले नसतील तर ते सुद्धा प्लेलिस्टमध्ये अवेलेबल आहेत, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. तसंच जर तुम्ही आयुर्वेदा एसेन्सचा टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर त्या दोन्हीची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये शेवटी दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते जॉईन करू शकता. तर आपण दर व्हिडिओमध्ये त्या ज्या टॉपिकच्या नोट्स पाहत आहे त्या टॉपिकच्या सिलेबस कॉपीनुसार युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये मार्कांचं किती वेटेज आहे ते बघत असतो. तर रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम या टॉपिकला तुम्हाला युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये 6 मार्कांचं वेटेज दिलेलं आहे. म्हणजे तिथे तुम्हाला MCQ आणि SAQ फिक्स विचारले जाऊ शकतात. काही वेळा चान्सेस असतात की अर्धा पार्ट LAQमध्ये सुद्धा विचारू शकतात, परंतु जास्त फिक्स SAQ याच्यावर येऊ शकतो. तर त्या दृष्टीने त्याचा स्टडी करा. मागील व्हिडिओमध्ये आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बघितली होती, तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तो एकदा बघा. आज या व्हिडिओमध्ये आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमच्या नोट्स पाहणार आहे. तर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इट इन्क्लूड्स एक्सटर्नल जेनिटालिया आणि इंटरनल जेनिटालिया. एक्सटर्नल जेनिटालियामध्ये मॉन्स प्युबिस, लेबिया मेजोरा, लेबिया मायनोरा, क्लॅटोरिस, हायमेन आणि ब्रेस्ट हे ऑर्गन्स येतात. आणि इंटरनल जेनिटालियामध्ये 4 ऑर्गन्स येतात: ओव्हरीज, युटेरस, फॅलोपियन ट्यूब आणि वजायना. तर ह्या सर्व टॉपिकच्या नोट्स आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा. असंच नवनवीन व इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी रोज तुम्ही चॅनल व्हिजिट करा. तर आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये आधी एक्सटर्नल जेनिटालिया पाहिले होते, त्यामध्ये मॉन्स प्युबिस, लेबिया मेजोरा, क्लॅटोरिस, लेबिया मायनोरा, वेस्टिब्यूल, वजायना. तर मॉन्स प्युबिस इट इज द राउंडेड median cutaneous elevation in the front of pubic symphysis formed by the accumulation of subcutaneous fat. त्यानंतर लेबिया मेजोरा, these are two prominent fat-filled longitudinal cutaneous folds. They extend from the mons pubis. Their outer surface is covered with hair. They form bilateral boundary from the pudendal cleft into which urethra and vagina opens. तर जसे आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची एक मेजर डायग्राम बघितली होती, तशीच फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची एक सेपरेट मेजर डायग्राम आहे, ज्यामध्ये बऱ्यापैकी पार्ट्स त्यामध्ये कव्हर होतात. तर ही डायग्राम तुम्हाला पेपरमध्ये काढणं अपेक्षित असतं, तर ही व्यवस्थित प्रॅक्टिस करा. त्याच्यामधले जे 5-6 लेबल्स आहेत ते व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर लेबिया मायनोरा, दीज आर द 2 थिन फोल्ड्स ऑफ स्किन विच लाय विदिन द प्युडेंडल क्लेफ्ट. दीज आर हेअरलेस अँड ऑल्सो डिवाइड फॅट पोस्टेरियर टू लेबिया मायनोर मिड्स टू फोर्थ frenulum of vestibule. Clitoris, it is the erectile organ homologous with the penis, but it is not transverse by urethra. It lies in the anterior part of pudendal cleft. The body of clitoris is made up of pair of erectile tissue, the corpus carnosa. They are partially separated by an incomplete pectiniform septum and the corpus spongiosum is absent. त्यानंतर vestibule of the vagina. It is the space between the labia minora. Urethral orifice lies just front of the vaginal orifice and vaginal orifice is in the posterior of the vestibule. त्यानंतर ग्रेटर वेस्टिब्युलर ग्लँड्स, these are the homologous with bulbourethral gland of the copper in the male. This in superficial perineal space and they secrete mucosa. तर हे होतं एक्सटर्नल जेनिटालिया. आता यापैकी तुम्हाला सेपरेट एकावर तर प्रश्न विचारणार नाहीत. शक्यतो विचारला तर एक्सटर्नल जेनिटालिया विचारतील किंवा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम विचारतील, किंवा शक्यतो इंटरनल जेनिटालियावरच SAQ येतो, कारण ते लिहिण्यासारखं सेपरेट एक पॉईंट आहे. ओव्हरी झालं, फॅलोपियन ट्यूब झालं, किंवा युटेरस म्हणा किंवा वजायना, तो सेपरेट तुम्हाला SAQ पडतात. तर आता इंटरनल जेनिटल ऑर्गन्स बघूया. इन्क्लूड्स वजायना, युटेरस, फॅलोपियन ट्यूब्स आणि ओव्हरीज किंवा गोनॅड्स. वजायना, इट इज अ ट्युब्युलर 10 centimeter long fibromuscular canal lined with mucous membrane that joins the vestibule of vulva with the uterine cervix. It forms the lowest part of the internal genital tract to provide the outlet for menstrual blood flow. It is also the passageway for the childbirth. It is receptacle for the penis during the sexual intercourse, and vagina is situated between the urinary bladder and rectum. त्यानंतर vaginal walls मध्ये 4 walls असतात: posterior, anterior, 2 lateral walls. Anterior vagina is separated from the bladder and urethra by the vesicovaginal septum. Posteriorly, it is separated between the lower portion of vagina and rectum by rectovaginal septum. त्यानंतर upper fourth of the vagina is separated from the rectum by rectouterine pouch, also called as cul-de-sac किंवा pouch of Douglas. त्यानंतर anterior wall ही 6 to 8 cm लॉंग असते आणि posterior wall ही 7 to 10 cm लॉंग असते in the letter of H. Vaginal fornices 4 असतात. A recess called fornix surrounds the vaginal attachment to the cervix. When properly inserted, contraceptive diaphragm rests in the fornix.
4 फॉर्नायसेस कोणते आहेत तर सेम अँटेरियर, पोस्टेरियर आणि 2 लॅटरल फॉर्नायसेस. युटेरस कॅन बी पाल्पेटेड बाय फिंगर्स थ्रू द फॉर्नायसेस फॉर द कन्फर्मेशन ऑफ पेल्विक इन्फ्लॅमेटरी डिसीज. त्यानंतर वजायनल म्युकोजा. म्युकोजा ऑफ द वजायना इज कंटिन्युअस विथ दॅट ऑफ द युटेरस. डेंड्रायटिक सेल्स अँटीजन प्रेझेंटिंग सेल्स असतात. इट स्टोअर्स द ग्लायकोजन विच प्रोड्युसेस ऑर्गॅनिक ॲसिड्स. त्यानंतर अल्कलाईन कंपोनंट्स ऑफ द सीमेन मेनली फ्रॉम द सेमाइनल वेसिकल्स रिसाइज द pH ऑफ फ्लुइड इन द वजायना अँड इन्क्रीजेस द वायबिलिटी ऑफ द स्पर्म. वजायनल pH किती असतो तर डॉर्डलिन बॅसिलाई अँड लॅक्टोबॅसिलाई प्रोड्यूस द लॅक्टिक ॲसिड फ्रॉम द ग्लायकोजन. वजायनल pH इज ॲसिडिक इन द रिप्रोडक्टिव्ह पिरियड. नॉर्मल वजायनल pH फ्रॉम प्युबर्टी टू द मेनोपॉज इज 4 to 5. त्यानंतर आर्टरियल सप्लाय. वजायनाला कोणाचा आर्टरी सप्लाय असतो तर वजायना हॅज रिच बायलॅटरल आर्टरियल सप्लाय. सर्वायको वजायनल ब्रांच ऑफ द युटेरन आर्टरी सप्लायज अप्पर 1/3 ऑफ वजायना. त्यानंतर वजायनल आर्टरी, मिडल रेक्टल आर्टरी आणि इंटरनल पुडेंडल आर्टरी. वेन्समध्ये वेन्स ड्रेन इन टू द युटेराइन वेसिकल प्लेक्सस अँड द इंटरनल पुडेंडल वेन. त्यानंतर लिम्फॅटिक्समध्ये लिम्फॅटिक फ्रॉम द लोअर थर्ड अलॉंग विथ दोज ऑफ द वल्वा ड्रेन पर्टिक्युलरली इन टू द इंगोइनल लिम्फ नोड्स. नर्व सप्लाय. वजायना इज सप्लायड बाय द सिम्पॅथॅटिक अँड पॅरासिम्पॅथॅटिक फ्रॉम द पेल्विक प्लेक्सस. त्यानंतर नेक्स्ट ऑर्गन आहे युटेरस. इट इज अ हॉलो पायरिफॉर्म गोवा शेप्ड मस्क्युलर ऑर्गन लोकेटेड सेंट्रली इन द पेल्विस कॅव्हिटी. द युटेरस सर्व्स ॲज द पार्ट ऑफ पाथवे ऑफ स्पर्म डिपॉझिटेड इन वजायना टू रीच द युटेराइन ट्यूब्स. इट इज द साईट ऑफ इम्प्लांटेशन ऑफ द फर्टिलाइज्ड ओवम, डेव्हलपमेंट ऑफ फिटस ड्युरिंग प्रेग्नन्सी अँड लेबर तिथे होतं. त्यानंतर ड्युरिंग द रिप्रोडक्टिव्ह सायकल वेन इम्प्लांटेशन डज नॉट ऑकर द युटेरस इज अ सोर्स ऑफ मेन्स्ट्रुअल फ्लो. जेव्हा इम्प्लांटेशन नसतं त्यावेळेस ते मेन्स्ट्रुअल फ्लोचं सोर्स असतं. त्यानंतर पोझिशन. युटेरस इट इज नॉर्मल पोझिशन इज अँटीवर्जन अँड अँटीफ्लेक्शन. युटेरस इज युजली इन्क्लाइन टू द राईट, त्याला आपण डेक्स्ट्रो रोटेशन असं म्हणतो. सो दॅट द सर्व्हिस इज डायरेक्टेड टू द लेफ्ट, त्याला आपण लिव्हो रोटेशन असं म्हणतो. युटेरसचे पार्ट्स जर बघायला गेलं तर युटेरस मेजर्स अबाउट 8 सेंटीमीटर लॉंग, 5 सेंटीमीटर वाईड अँड ॲट द फंडस अँड इट्स वॉल्स आर अबाउट 1.25 सेंटीमीटर थिक. हे झाले त्याचे डायमेन्शन्स. त्यानंतर वेट वॅरीज फ्रॉम 50 to 80 grams. आता त्याचे पार्ट्स बॉडी किंवा कॉर्पस, त्यानंतर इस्थमस आणि सर्विक्स. बॉडी इज फर्दर डिवायडेड इंटू फंडस पार्ट विच लाईज अबाव द ओपनिंग्स ऑफ द युटेराइन ट्यूब. दुसरा बॉडी इज ट्रायंग्युलर लाईज बिटवीन द ओपनिंग्स ऑफ ट्यूब्स अँड द इस्थमस. Isthmus is a constricted part measuring about 0.5 centimeter. It is situated between the body and cervix. It is limited above by the anatomical internal os and below by the histological internal os. त्यानंतर cervix, it is the lowermost part of the uterus, extends from the histological internal os and ends at the external os which opens into the vagina. It is almost cylindrical in the shape. त्यानंतर measures 2.5 centimeter in length and diameter. सर्विक्सचे 2 पार्ट असतात, एक सुप्रावजायनल पार्ट आणि दुसरा वजायनल पार्ट. सुप्रावजायनल पार्ट म्हणजे काय तर लाईज पार्ट लाईंग अबाव द वजायना आणि वजायनल पार्ट म्हणजे पार्ट विदिन द वजायना. त्यानंतर नल्ली पॅरस. वजायनल पार्ट ऑफ सर्विक्स कोनिकल असतो आणि एक्सटर्नल ऑस सर्क्युलर असतो आणि पॅरस वुमनमध्ये वजायनल पार्ट ऑफ सर्विक्स हा सिलेंड्रिकल असतो आणि एक्सटर्नल ऑस हा बायलॅटरल स्लिट्स असतो. हे जास्त लक्ष देऊ नका, हे तुम्हाला जास्त पुढे स्त्रीरोगमध्ये इम्पॉर्टंट आहे. सध्या फक्त ॲनाटॉमी गरजेची आहे. त्यानंतर कॅव्हिटी ऑफ युटेराइन बॉडी इज ट्रायंग्युलर ऑन द कॉर्नल सेक्शन, बेस अबाव अपेक्स बिलो, त्याचे 3.5 सेंटीमीटर असते. नो कॅव्हिटी इन द फंडस. नेक्स्ट आहे रिलेशन्स. त्यामध्ये अँटिरियरली काय असतं पोस्टेरियर वॉल ऑफ युटेरोवेसायकल पाउच. त्यानंतर बेस ऑफ द ब्लॅडर. पोस्टेरियरली कवर्ड बाय द पेरिटोनियम अँड फॉर्म्स अँटेरियर वॉल ऑफ पाउच ऑफ डोग्लास. लॅटरली डबल फोल्ड्स ऑफ पेरिटोनियम. लेअर ऑफ बॉडी ऑफ युटेरस, त्याला 3 लेअर असतात युटेरसला, पेरिमेट्रियम, मायोमेट्रियम आणि एंडोमेट्रियम. त्यानंतर आर्टरियल सप्लायमध्ये युटेराइन आर्टरी आणि ओव्हेरियन आर्टरी आणि वजायनल आर्टरीज. वेन्समध्ये veins from plexus and drain through the uterine, ovarian and vaginal veins into the internal iliac veins. Nerve supply मध्ये sympathetic आणि parasympathetic nerves. नेक्स्ट आहे फॅलोपियन ट्यूब. तिसरा ऑर्गन आहे आपला इंटरनल जेनिटालिया मधला फॅलोपियन ट्यूब्स. फिमेल हॅव द 2 फॅलोपियन ट्यूब्स ऑल्सो नोन ॲज युटेराइन ट्यूब्स और ओविडक्ट्स. मेजर्स अबाउट 8 to 14 सेंटीमीटर फ्रॉम द युटेराइन कॉर्निया. इट हॅज 4 पार्ट्स. फॅलोपियन ट्यूबचे 4 पार्ट असतात, इंटरस्टिशियल, इस्थमस, ॲम्प्युला आणि इन्फंडिब्युलम. हे जे मी तुम्हाला 4 ऑर्गन्स आत्ता सांगितलेत किंवा सांगतोय इंटरनल जेनिटालियाचे, त्याचासुद्धा एक सेपरेट छोटा डायग्राम तुम्ही बघून घ्या, जेणेकरून त्याचे तुम्ही लेबल्स पेपरमध्ये काढू शकाल, त्याचे पार्ट्स तुमच्या लक्षात राहतील आणि शेप लक्षात राहील. त्यानंतर इंटरस्टिशियल किंवा इंट्राम्युरल. इट इज द नॅरोएस्ट पार्ट लाईंग इन द युटेराइन वॉल, 1.25 सेंटीमीटर लेंथ. इस्थमस इज मोर मिडियल, शॉर्ट, 2.5 सेंटीमीटर लेंथ अँड नॅरो, थिक वॉल्ड पोर्शन जॉइन्स द युटेरस. Ampulla is the widest and the longest part, 5 centimeter. Most common site of ectopic pregnancy. त्यानंतर infundibulum, it is a funnel shaped fimbriated portion of each tube. It is close to the ovary but is open to the abdominal cavity. Ends in a finger like projection called as fimbri, measuring 1.25 centimeter long. Diameter सांगितलं आहे 6 mm. Extrauterine fallopian tube contains a mesosalpinx, myosalpinx and endosalpinx.
त्यानंतर फंक्शन्स बघायला गेलं तर प्रोव्हाइड्स अ रूट ऑफ स्पर्म टू रिच अँड ओवम, फर्टिलायझेशन, ओवम स्टेज फॉर 3 days इन द ट्यूब्स, ॲम्प्युलाइज द साईट ऑफ फर्टिलायझेशन. त्यानंतर ब्लड सप्लायमध्ये युटेराइन आर्टरी आणि ओव्हेरियन आर्टरी, वेन्समध्ये वेनस ड्रेनेज इंटू द पॅम्पिफॉर्म प्लेक्सस ऑफ द ओव्हरी अँड द युटेराइन वेन्स, नर्व सप्लाय डिराइव्ड फ्रॉम द युटेराइन अँड ओव्हरियन नर्व्स. त्यानंतर शेवटचा आणि चौथा ऑर्गन आहे तो म्हणजे ओव्हरी. ओव्हरीज आर द पेअर्ड सेक्स ग्लँड्स ऑर गोनॅड्स इन द फिमेल. Each gland is oval in shape, 5 to 9 gram in the weights. त्यानंतर pinkish gray in color. Its surface is scarred due to the reproductive period. During the reproductive period, measures 3 cm length, 2 cm breadth, 1 cm thickness. ओव्हरीमध्ये काय काय एक्सटर्नल स्ट्रक्चर्स असतात तर 2 एंड्स असतात, ट्युबल एंड आणि युटेराइन एंड. 2 बॉर्डर्स असतात, मिझोवॅरियम आणि फ्री पोस्टेरियर बॉर्डर. 2 सर्फेसेस असतात, मेडियल आणि लॅटरल सर्फेस. त्यानंतर द ओव्हरी इज अटॅच टू द पोस्टेरियर लेअर ऑफ द ब्रॉड लिगामेंट बाय मिसोवॅरियम. त्याच्या रिलेशन्समध्ये पोस्टेरियर लेअर ऑफ ब्रॉड लिगामेंट बाय मिसोवॅरियम, लॅटरल पेल्विक बॉल बाय इन्फंडिब्युलर पेल्विक लिगामेंट आणि युटेरस बाय द ओव्हेरियन लिगामेंट. ओव्हरीज आर होमोलॉगस टू द टेस्टीज इन द मेल. द ओव्हरीज प्रोड्यूस गॅमेट्स, सेकंडरी oocytes that develop into the mature ova after fertilization. हॉर्मोन्स कोणते कोणते आहेत? प्रोजेस्ट्रॉन, इस्ट्रोजन, इनिबिन आणि रिलॅक्सिन. त्यानंतर ब्लड सप्लायमध्ये ओव्हॅरियन आर्टरी, वेनस सप्लायमध्ये ओव्हॅरियन वेन्स, लिम्फॅटिक्समध्ये पॅराओर्टिक लिम्फ नोड्स, नर्व सप्लायमध्ये सिम्पॅथॅटिकमध्ये T10 सेगमेंटचा नर्व सप्लाय असतो. तर या होत्या तुमच्या सिलेबस कॉपीनुसार फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम संबंधित संपूर्ण नोट्स. मी व्हिडिओमध्ये सुरुवातीला एक मेन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा डायग्राम दिलेला आहे. फक्त आपल्या इंटरनल जेनेटलीचे 4 ऑर्गनचे डायग्राम मी इथे बघितले नव्हते, ते एकदा तुम्ही बुकमधनं रेफर करून बघून घ्या. ते सुद्धा डायग्राम खूप सोपे आहेत. जर तुमचा शेप लक्षात असेल आणि लेबल्स लक्षात असतील तर ते सुद्धा तुम्ही इझिली काढू शकता. तर अशा प्रकारे आपल्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमच्या नोट्स इथे संपतात. आपण भेटूया लवकरच पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. सो गाइस, सबस्क्राइब आयुर्वेदा एसेन्स फॉर मोर सच व्हिडिओज. यू विल गेट ऑल हँड रिटन नोट्स हिअर.